ज्यांना पुस्तकं जगायला आवडतं त्यांच्यासाठी पुस्तकांचं जगच वेगळं असतं. तर आज मी तुम्हाला मला आवडलेली 5 पुस्तकं रेकमेंड करणार आहे. तुम्ही मला पुस्तकं रेकमेंड करू शकता, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तर चला सुरुवात करूया. तर मी पहिलं पुस्तक सांगते, ऑक्टोबर जंक्शन. आता ऑक्टोबर मला आवडतं म्हणून ऑक्टोबर जंक्शन असं काही नाही, पण हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला काय अनुभव आला ते मला नक्की सांगा. आणि याच्यात 2 कॅरेक्टर्स आहेत. तर आता मी सगळंच सांगत नाही ऑब्व्हियसली, पण जे लिहिलंय दिव्य प्रकाश दुबे यांनी ते खूपच छान आहे आणि जी वाक्य आहेत ती अशी हिट होतात, त्यामुळे तर अजूनच छान वाटतं. तर दुसरं पुस्तक आहे न पाठवलेलं पत्र, महात्रया राय यांचं. तर हे अनुवाद केलेलं पुस्तक आहे मराठीतलं. तुम्ही इंग्लिशमधलंही वाचू शकता, मी मराठीतलं वाचलं आणि हे खूप कमाल पुस्तक आहे. मला हे पुस्तक खूप जास्त आवडतं. ह्यातलं तुम्ही कोणतंही पान, कोणताही चॅप्टर उघडून वाचा. आणि मी असं लिटरली त्याला हायलायटरने हायलाइट केलेले खूप सारे पेजेस. त्याला खूप जास्त आवडलेले. आणि ह्याच्याबद्दल मी काय सांगू तुम्हाला, एक पुस्तक वाचून सुरुवात करायची असेल तर तुम्ही हे नक्की वाचा. त्याच्यात खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपलं म्हणजे डेली लाईफशी रिलेटेड आहे सगळं, लाईफ रिलेटेड आहे सगळं. अशी कोणती गोष्ट वगैरे नाहीये, पण खूप छान आहे, नक्की वाचू शकता. तर पुढचं पुस्तक आहे हे जेंटली फॉल्स द बकुळा. हे इंग्लिशमध्ये आहे, मराठीत आहे आणि ऑब्व्हियसली हे पुस्तक लिहिलंय सुधा मूर्ती यांनी, त्यामुळे या पुस्तकाबद्दल मी असं विशेष काय सांगू, पण ही स्टोरी खूपच छान आहे. अगेन 2 कॅरेक्टर्स आणि त्याच्या रिलेटेड स्टोरी आहे. तर खूपच मस्त स्टोरी आहे, म्हणजे खूप छान वाटलंय मला हे वाचून. आणि स्पेशली मुलींनी तर नक्कीच वाचा हे पुस्तक. खूप खूप सुंदर पुस्तक आहे आणि स्टोरी पण एकदम काहीतरी सांगून जाते, शिकवून जाते आपल्याला, त्यामुळे नक्की वाचा. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे उन्हाळ. हा एक कविता संग्रह आहे, स्वप्नील रामदास कोलते यांचा. आणि यातल्या ज्या कविता आहेत त्या खूप म्हणजे खूप मस्त कविता आहेत, एकदम अनुभवण्यासारख्या कविता आहेत. आणि त्या कविता वाचून म्हणजे असं आपल्याला जाणवतं ना, ज्या कविता अशा हिट होतात तशा कविता आहेत ह्या. तुम्ही हा कविता संग्रह नक्की नक्की वाचा, खूपच सुंदर आहे, खूपच मस्त कविता संग्रह आहे. तर हा मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेल. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे शून्य. याचे लेखक आहेत निलेश पटीदार. यामध्ये 4 लाइनर्स पण आहेत, कविता पण आहे किंवा लेख पण आहे. आणि हे हिंदी पुस्तक आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे. ह्याच्यात वापरलेली जी वाक्यरचना आहे किंवा जे शब्द आहेत ते खूपच सुंदर आहे आणि नक्की वाचू शकता तुम्ही. मी हे नक्की रेकमेंड करेल तुम्हाला पुस्तक. खूप मस्त आहे, म्हणजे मला वाचून तर आहा म्हणजे असं होतं, खूपच भारी. आणि तुम्ही मला अजून अजून पुस्तकं सुचवा, कारण की खूप पुस्तकं वाचायची आहेत यार, खूप.